नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील भालेकर, विजन केअर सेंटर सुपर स्पेशालिटी डोळ्यांचे हॉस्पिटल शिरूर या ठिकाणी नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की मोतीबिंदू ऑपरेशन नंतर डोळ्यामध्ये जी लेन्स टाकली जाते ती कशी निवडली पाहिजे. तर ही जी लेन्स असते ही तुमच्या गरजेनुसार निवडली पाहिजे. सगळ्यात प्रथम हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये काय काम करतो, कुठल्या स्वरूपाचं काम करतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसाची त्याच्या कामानुसार नजरेची गरज वेगळी असते. जसे एखादा IT इंजिनियर असेल तो कम्प्युटरवर काम करतो, एखादा शिक्षक असेल त्याचं वाचनाचं काम जास्त असतं, शेतकरी असेल त्याला फार जवळचं काम पडत नाही, किंवा एखाद्याला ड्रायव्हिंग करायची असते. थोडक्यात प्रत्येकाची नजरेची गरज वेगळी असते, त्याचं वर्किंग डिस्टन्स वेगळं असतं, काम करण्याचं अंतर वेगळं असतं आणि त्यानुसार डोळ्यांमध्ये टाकण्याची लेन्स आपल्याला निवडली पाहिजे. आधी आपण समजून घेऊया की दृष्टी साधारणपणे कशी मोजली जाते. तर आम्ही दृष्टीचे 3 भाग करतो नॉर्मली. एक असते लांबची नजर म्हणजे डिस्टन्स विजन, ज्याला आम्ही 6 पण म्हणतो. ती साधारणपणे 13 फुटाच्या पलीकडे, समजा आपण एखाद्या ग्राउंडवर उभे राहून लांब पाहत असू किंवा घरात बसून आपण लांबचा टीव्ही बघतो, त्याला आपण डिस्टन्स विजन किंवा लांबची नजर म्हणतो. दुसरी असते जवळची नजर. जवळची नजर म्हणजे साधारणतः 16 इंच अंतरावर जे आपण मोबाईल बघतो किंवा आपण एखादं पुस्तक वाचत असू, ही झाली जवळची नजर. आणि तिसरं म्हणजे मधली नजर. मधली नजर म्हणजे साधारणपणे एका हाताच्या अंतरावर किंवा 26 इंच म्हणजे 2 ते 2.5 फूट अंतरावर जी नजर असते त्याला आपण मधली नजर म्हणतो. ही नजर तसं पाहिलं तर आजकाल याचा वापर खूप वाढलाय, कारण की कम्प्युटरवर जे काम असतं ते मधल्या नजरेवर असतं, किंवा एखादी गृहिणी असेल स्वयंपाक करताना फोडणी देणं किंवा भाज्या चिरणं हे सुद्धा मधल्या अंतरावर केलं जातं, ज्याला आम्ही मधली नजर म्हणतो किंवा इंटरमिजिएट विजन म्हणतो. मोतीबिंदू होतो म्हणजे काय? ही जी लेन्स आहे जी डोळ्याच्या आतमध्ये पारदर्शक लेन्स आहे, ज्याचं काम आहे की इकडून पडणारी जी इमेज किंवा लाईट आहे ही या ठिकाणी फोकस करणे. ही जर पांढरट झाली किंवा धुसर झाली तर आपण याला मोतीबिंदू म्हणतो. आपण मोतीबिंदू ऑपरेशन करतो म्हणजे फेको प्रकाराने आपण ही लेन्स बाहेर काढतो आणि याच्या जागी आपण दुसरी लेन्स टाकतो. आता ही जी लेन्स आपण डोळ्यामध्ये टाकणार आहोत याचे 4 प्रकार अवेलेबल आहेत आणि त्यानुसार आपण एक एक प्रकार समजून घेऊया. त्यातली सगळ्यात पहिली लेन्स म्हणजे मोनोफोकल लेन्स. ही एक प्रकारची प्लेन लेन्स असते की जी डोळ्यात बसवल्यानंतर दूरची दृष्टी अत्यंत स्पष्ट होते. या लेन्समध्ये जी क्लॅरिटी असते ती इतर सर्व प्रकारच्या लेन्सेसपेक्षा अधिक चांगली असते. विशेषतः ज्या रुग्णांना रात्रीचं ड्रायव्हिंग करावं लागतं त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. रात्रीच्या अंधुक प्रकाशात देखील ह्या लेन्समुळे दृष्टी अतिशय स्पष्ट राहते, त्यामुळे गाडी चालवताना सुरक्षिततेसाठी ही अत्यंत उपयुक्त लेन्स आहे. परंतु या लेन्सला देखील काही मर्यादा आहेत. या लेन्समुळे दूरची दृष्टी नक्कीच चांगली सुधारते, परंतु जवळच्या कामांसाठी प्रत्येक वेळी चष्म्याची आवश्यकता भासते. जसे मोबाईल पाहणे, वाचन करणे यासाठी जवळचा चष्मा हा लावावाच लागतो. आजच्या काळात जिथे मोबाईलचा वापर वारंवार होतो तिथे प्रोग्रेसिव्ह किंवा बायफोकल चष्म्याचा कायम वापर करावा लागू शकतो. काही लोकांना अशा प्रकारचा जो चष्मा असतो प्रोग्रेसिव्ह किंवा बायफोकल हा घातल्यावर अस्वस्थ वाटतं, चालताना खड्ड्यात पडल्यासारखं होतं. अशा रुग्णांनी मोनोफोकल लेन्स ऐवजी ऍडव्हान्स लेन्सचा पर्याय विचारात घेतला पाहिजे. आता आपण पाहूया मल्टीफोकल लेन्स बद्दल. जसं आपण पाहिलं की जी मोनोफोकल लेन्स आहे ती प्लेन लेन्स असते, परंतु मल्टीफोकल प्रकारातल्या लेन्समध्ये अशा प्रकारच्या रिंग्ज असतात, ज्या विशेष प्रकारच्या रिंग्ज असतात आणि या रिंग्ज लांबचं आणि जवळचं या दोन्ही दृष्टीसाठी फोकस करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जवळपास 95% रुग्णांना दैनंदिन कामासाठी चष्म्याची आवश्यकता भासत नाही. चष्म्याची गरज पूर्णतः कमी होण्यासाठी या लेन्स दोन्ही डोळ्यांमध्ये बसवणं आवश्यक आहे. जर फक्त एका डोळ्यात लेन्स बसवली तर जवळच्या दृष्टीसाठी फोकस करण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे फक्त एका डोळ्यात लेन्स बसून या लेन्सचा फायदा घेता येत नाही. दोन्ही डोळ्यांमध्ये ही लेन्स टाकावी लागते. जरी ही तुलनेत ऍडव्हान्स लेन्स असली तरी या लेन्सच्या काही मर्यादा देखील आहेत. जसे कमी प्रकाशात जर वाचन करायचं असेल तर या लेन्समुळे अवघड होऊ शकतं. या लेन्स नंतर वाचण्यासाठी थोडी जास्त प्रकाशाची आवश्यकता भासते. काही रुग्णांना रात्रीच्या वेळेला जो प्रकाश असतो, गाड्या समोरून येतात त्याची लाईट असते किंवा स्ट्रीट लाईट असतात, तर त्याच्या भोवती ग्लेअर आणि वलय दिसू शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेला गाडी चालवणं किंवा
बाहेर गेल्यावरती स्ट्रीट लाईट्समुळे चालणं हे सुद्धा अवघड होऊ शकतं आणि त्याचा त्रास होऊ शकतो. जरी हा त्रास कालांतराने कमी होत असतो, परंतु बऱ्याचदा हा त्रास पूर्णपणे जात नाही. त्यामुळे ज्यांना खूप लाईटच्या ठिकाणी काम करावं लागतं किंवा रात्रीच्या वेळेला गाडी चालवावी लागते, त्यांनी शक्यतो मल्टीफोकल लेन्स टाकू नये. आता आपण लेन्सच्या तिसऱ्या प्रकाराविषयी जाणून घेऊया, ज्याला आम्ही EDOF किंवा एक्सटेंडेड डेप्थ ऑफ विजन लेन्सेस म्हणतो. EDOF लेन्स हा एक नवीन प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मोनोफोकल आणि मल्टीफोकल याचा एक मध्य साधला गेला आहे आणि दोन्हींचेही काही फायदे समाविष्ट होतात. जसे मोनोफोकल लेन्स प्रमाणेच EDOF लेन्समुळे दूरची दृष्टी स्पष्ट राहते. रात्रीच्या वेळेला जे ग्लेअर आणि हॅलो जे आपण म्हणतो लाईट भोवती ते तुलनेने कमी असतात. थोडासा प्रकाश पसरल्यासारखा वाटू शकतो, पण मल्टीफोकल लेन्स सारखा खूप जास्त ग्लेअरचा त्रास होत नाही. EDOF लेन्स टाकल्यानंतर जी इंटरमिजिएट विजन आहे, जी मधल्या अंतरावरची दृष्टी आहे, ती बऱ्यापैकी चष्म्या विना सुद्धा स्पष्ट होते. ज्यांना कम्प्युटरवर काम करावे लागते किंवा स्वयंपाकघरातील काम असेल, भाजी चिरणे असेल, फोडणी देणे असेल, जी इंटरमिजिएट मधल्या अंतरावरची कामं आहेत ती सुद्धा चष्म्याशिवाय स्पष्ट दिसू शकतात. परंतु अत्यंत जवळचं वाचन करायचं असेल, मोबाईल मधला बारीक फॉन्ट पाहायचा असेल किंवा पेपर वाचायचा असेल तर ही लेन्स टाकल्यानंतर सुद्धा चष्म्याची आवश्यकता लागू शकते. तर मग EDOF लेन्स कोणासाठी योग्य आहे की ज्या रुग्णांना रात्रीच्या वेळेस ड्रायव्हिंगसाठी मोनोफोकल सारखी स्पष्टता हवी आहे, पण दिवसभराच्या कामांसाठी चष्म्यावरील डिपेंडन्सी देखील कमी करायची आहे, त्यांच्यासाठी EDOF ही लेन्स योग्य राहते. आता आपण पाहूया एक वेगळा प्रकार, ज्याच्यामध्ये टॉरिक लेन्स आपण ज्याला म्हणतो. अशा रुग्णांसाठी तयार केल्या जातात ज्यांना अस्टिग्मॅटिझम किंवा ज्यांच्या डोळ्याच्या बुबुळाचा आकार अनियमित आहे. तर आपण अस्टिग्मॅटिझम म्हणजे काय प्रथम समजून घेऊ. सामान्यतः आपल्या ज्या डोळ्याचं जे बुबुळ आहे हे जे पारदर्शक लेन्स सारखं पुढे दिसतं याला आपण बुबुळ म्हणतो. आपण जर पाहिलं तर हा एक परफेक्ट सर्कल किंवा गोलाकार आकारात हे बुबुळ असतं. परंतु काही लोकांमध्ये ह्या बुबुळाचा जो आकार असतो तो उपजत अंडाकृती असतो किंवा एका साईडला झुकलेला असतो आणि त्यामुळे ह्या बुबुळामुळे ह्या डोळ्याला अस्टिग्मॅटिझम किंवा सिलेंड्रिकल नंबर येतो. हा जो सिलेंड्रिकल नंबर असतो हा लांबच्या आणि जवळच्या दृष्टीवर देखील परिणाम करतो आणि त्यामुळे आपल्याला अस्पष्ट दिसतं. तर थोडक्यात या लेन्सचा उपयोग बुबुळामुळे तयार झालेला जो सिलेंड्रिकल नंबर आहे तो कमी करण्यासाठी केला जातो. ही जी लेन्स आहे टॉरिक लेन्स ही मल्टीफोकल, मोनोफोकल, EDOF या सगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध आहे. समजा एखाद्याला ड्रायव्हिंग करायची आहे आणि त्याला जर सिलेंड्रिकल नंबर आहे तर त्याला आम्ही टॉरिक मोनोफोकल लेन्स सजेस्ट करतो. एखाद्याला चष्मा वापरायचा नाहीये परंतु त्याला देखील अस्टिग्मॅटिझम आहे तर त्याला टॉरिक मल्टीफोकल प्रकारातली लेन्स सिलेक्ट केली जाते. आणि ज्याला EDOF चे सगळे फायदे घ्यायचे आहेत, ज्याला मधल्या अंतरावरचं काम जास्त आहे परंतु सिलेंड्रिकल नंबर आहे, त्यांना आम्ही टॉरिक EDOF प्रकारातली लेन्स सिलेक्ट करायला सांगतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला लेन्स सुचवण्याआधी आम्ही पाहतो की डोळ्याच्या बुबुळावरती सिलेंड्रिकल नंबर किती आहे, अस्टिग्मॅटिझम किती आहे, डोळ्याचा बुबुळाचा आकार कसा आहे आणि हे सगळ्यात आधी पाहिलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला टॉरिक लेन्सची आवश्यकता आहे की नाही हे सुचवलं जातं. यानंतर देखील आपल्याला ऑपरेशन विषयी किंवा डोळ्यात टाकल्या जाणाऱ्या लेन्स विषयी काहीही शंका असल्यास आपण हॉस्पिटलला येऊन आमच्या काउन्सिलरशी किंवा डॉक्टरांशी चर्चा करू शकता.